पाणेरा, स्ट्राइक वरती भालचंद्र, नॉन स्ट्राइक एंड वरती महेश, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दशरथ. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात खेळण्यासाठी सज्ज झालाय भालचंद्र. बॉलिंग मार्क वरती दशरथ. 3 ओव्हरचा मॅच आहे. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या टीमला पाहतोय पुढे चाल मिळाले, बाय मिळाले. पहिला चेंडू अख्खूट ठेवायचा हा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आलेला आहे. चेंडूने सुरुवात झालेली. दशरथ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असता फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक येतोय आणि झेल सोडतोय. बघा सहज सोपा झेल होता, पकडता आलेला नाहीये. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच हराल मॅच. सहज सोपा झेल सुटलाय. झेल ड्रॉप. बघा पुन्हा एकदा झेलची जी संधी आहे, यावेळेस मात्र पकडला गेला. खूप चांगला झेल आणि संपलाय भालचंद्र याचा खेळ. पहिला गडी बाद. पहिला गडी बाद झालेला आहे. सहजसोबा झेल तिकडे सागर याने पकडलेला आहे. या अगोदर रोहित याने झेल सोडला होता. रोहिदास याने झेल सोडला होता भालचंद्र याचा. त्यानंतर 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर नेक्स्ट बॉल वरती तिसऱ्या चेंडूवरती इथे विकेट मिळवलेली आहे. नव्याने बॅट्समन विजय येतोय. विजय माळी. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न विजयाचा. बॅट खूप चांगली सुरुवात केलेली आहे. साई 11 डोंगरीवाडा या संघाला बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 धावा बनवल्या. चेंडू टाकून झालेत 4. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. झेल मात्र झालेला नाही आहे. मात्र चेंडू तिकडे फील्ड केला जातोय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. विलास शेलका त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये. या अगोदर खूप चांगला झेल पकडला होता विलास शेलका याने. मात्र हा झेल थोडासा कठीण होता, पकडू शकलेला नाहीयेत. मात्र 2 धावा इथे खर्च केल्या गेल्या. धावफलक 4 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ऑन साइडला हा फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे भावेश शेलका. भावेश कडे झाले चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू फरार.
सीमारेषा पार हालाय विजयमाळीच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ते भावेश शिलका. बघा शेवटच्या चेंडूवरती भावेश कडनं थोडीशी चूक झाली होती आणि तोच भावेश शिलका बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण फलंदाज महेश पांडेरा. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये हाताला सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह केलं चेंडूला. ऋतेश शिलका आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. विजय माळी आता मात्र स्ट्राईक वरती आलेला. धावफलक आपण पाहतोय स्थिरावला गेलाय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ओहो क्या बात आहे. सुरेख चेंडू. खूप चांगला चेंडू इथे हाताळलाय भावेश याने. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात या षटकातील तिसरा चेंडू. राईट मोर द विकेटचा मारा करतोय भावेश. यावेळेस बघा पुढे ससून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. या पायावर त्या चेंडू येऊन आदळलाय. लेगबाच्या स्वरूपात आणखीन एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. एका धावेशी धावफलक दुहेरी अंकात प्रवेश करतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खूप चांगली बॉलिंग खूप चांगलं प्रदर्शन इथे करतायत दशरथ. त्यानंतर भावेश खूप चांगला परफॉर्मन्स. षटकातील चौथा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र फिंगर अप. फलंदाज बाद होतोय. थँक्यू डीजे. आणखीन एक विकेट बिग ब्लो इथे दिलाय साई 11 डोंगरीपाडा टीमला. 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि या विकेट्स जर आपण बघितल्या तर 2 विकेट्स इथे गमावल्या गेल्यात. भावेश यावेळेस बघा मिस टायमिंग झालाय मात्र शतरक्षक दूरवरती आहे. योगेश आहे तिकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. गोपाल याने हा चेंडू इथे फील्ड केला आहे. बघा बॅकअप साठी जर गोपाल जर आला नसता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. 2 धावा या पळून पूर्ण केल्या. धावफलक 12
या धावसंख्येवरती शेवटचा एक चेंडू बाकी आहे. भावेश याने देखील खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. फाउलरमध्ये कुठेतरी थोडासा चुकलाय, रनअपमध्ये चुकलाय आणि थांबलाय भावेश. स्ट्राईक वरती पाहतोय आपण नव्याने आलेला फलंदाज प्रकाश माळी आणि नाव स्ट्राईक वरती पाहतोय आपण विजय माळी आला. फुलटॉस चेंडू आणि तिकडे शतरक्षक आहे दशरथ होता तिकडे. बघा फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच आपला रिव्ह्यू आहे किंवा फलंदाजा रिव्ह्यू आहे? पंचाचा रिव्ह्यू आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पाहूया कशा प्रकारे हा चेंडू ते घेऊन कळलाय. तर हा चेंडू नो असेल, नो बॉल. नो बॉल. कमरेच्या वरती आपण पाहता हा चेंडू आहे आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे फलंदाज प्रकाश मालीकडे, कारण फुलटॉस चेंडू आणि आपण बघितला की दशरथ याने तिकडे झेल सोडला, मात्र त्यानंतर 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा प्रकाश हा स्ट्राईक वरती आलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, धावफलक 15 धावा. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. बघा फ्रीडचा चेंडू निर्धाव आला. पडल्यानंतर चेंडू पूर्णतः खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल. षटकाची समज झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 15 धावा, 15 रन्स. चला पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. त्या अगोदर जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोपाल येतोय. गोपाल धोधडे. स्ट्राईक वरती पाहतो आपण विजय माळी आला. एक उंच पुरा फलंदाज आहे, भरभक्कम शरीरयष्टीचा खेळाडू. पहिलाच बॉल चौरकास मारण्याचा प्रयत्न, झोन मध्ये हा चेंडू होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. पहिली 2 षटक आपण जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्यात. पहिल्या षटकात
8 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. आणि गोपाळ याने देखील बघा खूप चांगली सुरुवात केलेली आहे. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, फुलरलेनचा हा चेंडू होता. भावेश आहे त्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झालेला आहे. फेकी थोडीशी आपण जर बघितली तर अपुरी फेकी झाली आणि त्याचा फायदा इथे या दोन फलंदाजांनी उचलला. 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने 17 या धावसंख्येवरती. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे युट्यूबवरती प्रेक्षक जॉईन झालेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय. फुलटॉय चेंडू पुढे सरसवून फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खराब फिल्डिंग झाले तिकडे आणि त्याचा फायदा उचलला जाईल. 2 धावा. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खराब शतरक्षण, लेझी क्रिकेट. ज्या ठिकाणी 1 धाव यायला हवी त्या ठिकाणी 3 धावा इथे घेतल्या जात आहेत. समोरच्या संघाला 3 धावा मित्र म्हणून बहाल केल्या गेल्यात आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये कदाचित या धावा महागात पडतील शाष्टीकरपड्या टीमला. या 3 धावेने धावफलक 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा खूप चांगला चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज गोपाल याने. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल. या अगोदर खराब क्षेत्ररक्षण झालं आणि आता मात्र गोपाल याने कमबॅक केलेला आहे. चेंडू टाकून झालेत 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात. आपण बघितलं तर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, तेच कारण कुठेतरी जास्त धावा खर्च करता येतो. यावेळेस बघा शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. भावेश शेलका हे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या बॅचा प्रयत्न फेकी झालेली आहे. मात्र विजय बाळी बघा चपळ आहे, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण झाल्यात पुन्हा एकदा. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. एखादा मोठा फटका, एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागू शकतो. सध्या तरी 22 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पाहतोय मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक होता तिकडे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब आणि 3 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. 3च धावेवरती समाधान मानावं लागतील. यस पंच, 1 शॉट. यस ओके.
चला 1 शॉट, एक धावी शॉट असेल, लक्षात घ्या. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती फक्त 2च धावा. धावफलक 24 धावा, 25 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. या पूर्ण करायच्या असतील. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला चुना असेल तर तिकडे घेऊन जा पट्टी आखण्यासाठी. हॅलो, 25 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. सलामीची जोडी ऋतेश शेलका आणि भावेश शेलका अशी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी राहिलाय. चेंडू पण नंतर खाली राहिला, बॅट वरून फिरलाय आणि पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. डॉट बॉल. ज्या प्रकारे या फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कुठल्या प्रकारे चेंडूवरती नजर नव्हती ऋतेश शेलका याची. पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे आपण पाहतोय. कदाचित बॅटचा हलकासा हेच देखील लागलं होतं. नक्कीच संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पहिला मॅच आपण जर बघितला तर ऋतेश शेलकाने 40 धावा, नाबाद 40 धावा केल्या होत्या. इथे जर आपण बघितलं तर हलकासा एज लागला होता, मात्र हा झेल पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप. हा चेंडू ते सोडून दिला गेला. पंचाने लगेच दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन, आणि एक्स्ट्रा रनने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. 25 धावांचं एक माफकचं आव्हान आहे. मात्र आव्हान पार करत असताना इथे पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. थोडासा प्रेशर जाणवत होता ऋतेश शेलका याच्यावरती. तो प्रेशर झेलत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून आलाय. स्ट्राईक रोटेट झालाय आणि एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. बघा 18 चेंडू 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. धावफलक 2 या धावसंख्येवरती. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास माळी आपण पाहतोय. बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः विकास चेंडूच्या खाली आलाय आणि झेल देखील पकडलाय. भावेश शेलका याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी. हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडीले चालनी.
वाग्या वाग्यानी जोडी माणिक्यवाल तितडी चालली आई झुमकावाली पोर आई नदी तडीले चालली. दशरथ येतोय. दशरथ शिल्का न्यू बॅटर. 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 14 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. विकास माळियाचा चेंडू उचली घेणारा परफ्यूम डिलिव्हरी हाताळलाय. सुगंध सोडत सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. काय चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळतंय विकास मालीकडनं. आणखीन एक निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलाय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2. गडी बाद झाला 1. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. 12-23 हे समीकरण. चला पाहूया कुठला गोलंदाज येतील. दुसरं षटक हाताळण्यासाठी ऑप्शन आहेत साई 11 डोंगरीपाडा टीम कडे. आपण जर बघितलं तर रुपेश सोमन सारखा एक त्यांच्याकडे गोलंदाज आहे. त्यानंतर एक यंगस्टर आपण पाहतोय ज्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. विनय पाणेरा नक्कीच हा देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती कामगिरी सोपवलाय. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली बॉलिंग केली होती विनय याने. चला विनय येतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. 3 क्षेत्ररक्षक थट्ट्या सर्कल मध्ये आहेत. कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिप मध्ये आहेत. एक लॉंग लेग मध्ये आहे. मिड विकेट आहे. काउ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे आणि चेंडू बघा जातोय काउ कॉर्नर मध्ये. संजय तिकडे वेगाने आलाय. बघा संजयने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मात्र 2 धावा तो थांबवू शकणार नाहीये. 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. आमचे स्कोरर संदीप सातवी स्कोरिंग करतायत. खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून. 4 धावा या धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. याच दरम्यान पाहुण्याचं देखील आगमन झालंय. बघा खूप चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेलाय. आज दरम्यान पाहतो आपण सन्माननीय हरिचंद्रजी भोईर, सन्माननीय नागेशजी दळवी, त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी दिवा आणि सन्माननीय आपण पाहतोय मुंबई पोलीस गणेशजी कोठावळे यांचं देखील आगमन झालंय. त्यानंतर अंकुशजी तांबडी यांचं देखील आगमन झालंय. तर आम्ही सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मिस टायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये. विजय आलाय तिकडे. झेल झालेला नाही आहे. संजय बघा खूप चांगलं एफर्ट्स लावत असताना बघा संजयच्या डोळ्यावरून चष्मा पडलाय. आपण पाहू शकता का तो स्टायलिश गॉगल नाही आहे. तो नजरेचा गॉगल आहे. नक्कीच प्रेक्षकांना वाटत असेल की संजय हा गॉगल लावून खेळतोय का मात्र नक्कीच तो त्याचा नजरेचा गॉगल आहे. आणि बघा गॉगल पडल्यानंतर देखील खूप चांगली त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि खूप चांगले एफर्ट्स त्याने आतापर्यंत दिलेत. संजय ऑन साईडला फटका केला गेलाय. प्रकाश आहे तिकडे. प्रकाशकडे थोडासा मिसफील्ड. त्याचा फायदा इथे उचलला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा सध्या तरी डबलच्या स्वरूपात धावा येताना दिसत आहेत. मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे मात्र सध्या तरी डबलच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची. 8 चेंडू विजयासाठी 17 धावा.
विनय खूप चांगली बॉलिंग या षटकातील 5वा चेंडू सरळ बॅटने फटका केलाय व्ही शेप मध्ये सेफ झोन मध्ये हा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी थँक्यू डीजे चौकार आलाय धावफलक 12 धावसंख्येवरती विजयासाठी आणखीन 13 धावींची गरज आहे एक महत्वाच्या क्षणी चौकार आलेला आहे बॅटचा एज लागलाय चेंडू विकेट किपरच्या मागे आणखीन एक नशिबाचा चौकार येऊ शकतो आणि आलेला आहे नशिबाचा चौकार 4 धावा आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी 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 फरदीन नावाची चर्चा असते साऱ्या ग्राउंडवर थँक्यू डीजे तर 2 ओव्हरचा खेळ झालाय 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 16 धावा अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 9 धावेंची अजूनही गरज असेल चेंडू बाकी असतील ते म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा दशरथ आणि ऋतेश अशी ही जोडी आपण पाहतोय सहा चेंडू 9 धावेंची गरज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश सोमान पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिकडे विकास माळी खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल मात्र ऋतेश शेलका एक बिग हिटर स्ट्राइक वरती आलाय 5 चेंडू विजयासाठी 8 धावा आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय गावदेवी शास्त्रीकरपाडा संघाने जे सामने जिंकलेले आहेत ना ते सामने शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच गेले होते दुसरा सामना आपण बघितला एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि षटकार ठोकला होता मिस टायमिंग झालाय स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पोहोचू शकला नव्हता तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात बघा खाली क्षेत्र होतं त्या खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या धावफलक 2 ने 19 धावसंख्येवरती विजयासाठी अजूनही 6 धावेंची गरज आहे चेंडू बाकी असतील ते म्हणजे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज 4 चेंडू 6 धावा असं हे समीकरण इथे पाहायला मिळतंय ऋतेश शेलका जो सलामीचा फलंदाज आहे तो सेट झालाय आणि बघा त्याने आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्यात आणि या मागील मॅच जर आपण बघितली ना तर 17 चेंडूमध्ये 40 धावा देखील बनवल्या होत्या म्हणजे 17 चा हा आकडा त्याच्यासाठी खूप लकी आहे चला पाहूया 17 या 11 बघा ऑफ साइडला खूप चांगला प्रहार केलाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे विनय एक धाव कंप्लीट झालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केलेली आहे खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे पाहायला मिळत आहे आणि सिंगल डबलने जरी धावा आल्या तरी या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो हे ऋतेश आणि दशरथ याला देखील माहिती आहे आणि तोच प्रयत्न ते केला जातोय 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे काय सामना रंगलाय अप्रतिम दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत अटीतटीची लढत एक काटेकी टक्कर इथे पाहायला मिळतंय
यावेळेस बघा निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव चेंडूची आवश्यकता होती आणि तो निर्धाव चेंडू इथे आलेला आहे. हा निर्धाव चेंडू फार गरजेचं होतं साई इलेव्हन डोंगरीपाडा टीम साठी आणि तो निर्धाव चेंडू आलेला आहे. आता समीकरण आपण बघितला तर 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. चला पाहूया काय होईल या चेंडूवरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सरळ यष्टांवरती हा चेंडू आदळलाय. ऋतेश शेलका याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय. ओंकार कदम दादा दिलदार मनात थँक्यू डीजे. हॅलो. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि 4 धावा. हॅलो. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. या अगोदर देखील 1 चेंडू आणि 5 धावांची गरज होती. षटकार ठोकला होता. देवेंद्र आलाय. देवेंद्र ठाकरे हिरो बनण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, स्क्वेअर लेग थोडासा वाईडिश आपण पाहतोय. त्यानंतर एक लॉंग लेग आहे. यावेळेस पाहतो आपण चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. विजय माली आहे तिकडे, चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने हा सामना इथे जिंकलेला आहे साई इलेव्हन डोंगरीपाडा टीमने. नक्कीच रोमांचक सामना झाला होता, रोमहर्षक सामना. एक काटेकी टक्कर इथे आपल्याला पाहायला मिळाली. मात्र अखेरीस शेवटच्या चेंडूवरती हा सामना साई इलेव्हन डोंगरीपाडा या टीमने जिंकलेला आहे. हार्ड लक गादवी स्पोर्ट्स शास्त्रीकरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच.